नमस्कार मंडळी. व्यक्तिरेखा, घटना आणि शब्द यांची वेगवेगळ्या प्रकारे सरमिसळ करत विनोदी अर्कचित्र सादर करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. मंडळी, आज पुन्हा एकदा गौरव मोरेला मिळाली आहे एक गर्लफ्रेंड, अर्थात कल्याणची चुलबुली शिवाली परब. पण आज देखील पुन्हा एकदा त्याच्या रंगाचा बेरंग करण्यासाठी येत आहेत त्याचे मित्र. टाळ्यांच्या गजरात सगळ्यांचं स्वागत करूया. Hello everyone, I am Gaurav More from Powai Filter Pada. Thank you brother. नमस्कार साई मॅम. नमस्कार प्रसाद सर. नमस्कार सर, आज माझा बर्थडे आहे. अरे वा, हॅपी बर्थडे. पार्टी कधी आहे हे तुम्ही विचारताय सर. आज माझा बर्थडे आहे, तर त्या निमित्ताने आज माझी नवीन गर्लफ्रेंड मला भेटायला घरी येणार आहे. नवीन गर्लफ्रेंड नाही, नवीन गर्लफ्रेंड आहे. कारण मी नेहमी हॉटेल बुक करतो, तर माझे आगे मित्र आहेत ना, ते तिला इम्प्रेस करायला माझ्या बड्डेची वाट लावतात. तर मी काय केले, त्यांना हॉटेल बुक करून दिले आणि माझ्या गर्लफ्रेंडला मी घरी बोलवले. वा, कसा वाटला आपला गनिमी कावा? येईल आता, कधी येईल ती माझी. हाय. Happy birthday, my love. थँक्यू डार्लिंग. थांब थोडा वेळ. केकू, तू इथे बस. हाय. गौरू, हाय. मैंने सब कुछ पाया है, बस तुझको पाना बाकी है. सब कुछ मिला है जिंदगी में, बस तेरा आना बाकी है. वाह. हाय. कशी आहेस तू संतोष कुमारी? शिवाली. शिवाली हे काय? शिवाली माझं खरं नाव आहे आणि संतोष कुमारी टोपण नाव. अरे पण शिवालीचं टोपण नाव शिवा किंवा वाली असं असू शकतं ना, संतोष कुमारी कसं काय? गौरव. अयो, हेमा मालिनी. सॉरी. तसं नाहीये. अरे मग म्हणजे आमच्या कवी आणि साहित्यिक लोकांचं असंच असतं. आम्ही आमच्या वडिलांची नावं लावतो ना, केशव सूत, केशव कुमार. तसंच मी संतोष कुमारी. वा वा वा. पण संतोष कुमारी, तुझ्या कविता जाम भारी असतात त्या. मी फेसबुकवर सगळ्या कविता तुझ्या वाचलेल्या आहेत. थँक्यू. ती कविता आहे ना तुझी, खुर्ची म्हणाली टेबलला. प्लीज ती कविता ऐकव ना. आता इथे? हा, मग आज माझा बर्थडे आहे, प्लीज ऐकव ना. इथे कर. नको प्लीज ऐकव ना. गौरव, प्लीज प्लीज ऐकव ना. प्लीज प्लीज हात पण ठीक आहे, तुझा बर्थडे म्हणून ना. येस, थँक्यू थँक्यू. खुर्ची म्हणाली टेबलाला, काय रे टेबला, माझ्यावर जेव्हा कोणी बसतं तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं? माझ्यावर जेव्हा कोणी बसतं तेव्हा तुझं लक्ष कुठे असतं? टेबल म्हणालं खुर्चीला, जेव्हा तुझ्यावर कोणी बसतं तुला त्याचा स्पर्श होतो तेव्हा तू राहत नाही खुर्ची, तू होऊन जातेस दूरची. कळलं का? खुर्ची. वा 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 वा. काय कविता केलीस तू, बापरे. ओ माय गॉड. थँक्यू. अरे आजच्या जगात कोण असा विचार करतं यार? किंवा थँक्यू. प्लीज प्लीज ये ना, बस ना तू, प्लीज बस ना, बस ना. ए सोफू. सोफू? कशा आहे तू सोफू? ए हे काय? एक मिनिट. आ काय? गौरव, काय इकडे ये. काय? तू रात्रभर जागा होतास? हो तू रात्रभर या सोफ्यावर बसून टीव्ही बघत होतास? हो, पण झालं काय? तुझ्यामुळे सोफ्याची झोप नाही झालीये. सॉरी म्हण सोफूला. आत्ताच्या आत्ता सॉरी म्हण, असं चालणार नाहीये. सोफूला सॉरी का बोलू पण मी? तू सॉरी म्हण, नाही तर मी निघते. एक मिनिट थांब थांब थांब. काय झालं काय? सॉरी म्हण. ठीक आहे. ए सोफू, सॉरी. व्हेरी गुड. सोफू. गौरव, नाही नाही, मी आणल्यापासून त्याच्याशी बोललोच नाही ना. अच्छा, म्हणून मी त्याला बोललो सॉरी सॉरी सोफू. अरे एक मिनिट, काय आहे सोफ्याशी काय बोलतेस तू? काय
बोलते म्हणजे मी सोफ्याशी बोलू शकते गौरव, आणि तोही माझ्याशी बोलतो. काय पण बोल नका, गप्प बस. गौरव, हा. मी अँथ्रोपोमॉर्फिझमचा अभ्यास करते, माहितीये ना तुला? कसला अभ्यास? अँथ्रोपोमॉर्फिझम. हे हे काय? अँथ्रोपोमॉर्फिझम म्हणजे माणूस रूपवाद. होय. हो, म्हणजे एखादी गोष्ट असेल ना, म्हणजे ती सजीव असो किंवा निर्जीव असो, त्याला माणसासारखं ट्रीट करणं, त्याच्याशी माणसासारखं बोलणं, त्याला वागवणं म्हणजे अँथ्रोपोमॉर्फिझम. चले, काय पण काय सांगतेस का? चल गौरव, चले काय चले? हा. गौरव, 40,000 वर्ष जुनी संकल्पना आहे ही. क्या बात यार, मला वाटलं तू फक्त कविता करतेस, तू यांच्याशी बोलतेस, बोलते, त्यांचं तेही ऐकून माझ्याशी घेते. बोलतात. हो. आता शांत बस. संतोष कुमारी, तुला बेडरूम मधून काय ऐकू येतंय का? नाही. नीट कान देऊन ऐक. तो बेड आतमध्ये बोलवतोय. तो म्हणतोय लवकर या, लवकर या. गौरव, अरे तुझं पण अरे ना. सिरियसली, अरे हो तर गौरव, अरे तू आज जो काय तू सूर लावलायस ना, आई शपथ, ऐक ना. अरे आज माझा बर्थडे आहे की नाही? मग गौरव इकडे. म्हणजे अरे गौरव इकडे इकडे इकडे. अरे इकडेच गौरव. इकडे. तुम्ही गौरव, बापरे बाप, तुम्ही इकडे कशाला आलात? तुम्हाला हॉटेल बुक करून दिलं होतं ना मी. अरे बावरे. बावऱ्या नाही, गौऱ्या. काय बहुऱ्या. अरे थांब. भाई गौऱ्या गौऱ्या. अरे भाई यार, तुझा बर्थडे तूच नाही प्यायला. तू जेवढा स्टॉक दिला ना, रपर उडवला आणि लगेच इकडे आलो. 3 खंबे चौकात अर्ध्या तासात संपवले. पण मग अरे माणसं आहे का भूषण का तुम्ही? चौथा कुठं आहे? अरे तो तिकडे हॉटेलवरच पडलाय. तो SHEWYAM. तो हॉटेलच आहे. झाली जाम त्याला. बरं काम करा, तुम्ही पण चला निघा. ऐका माझं, निघा तुम्ही. Forget about us. बापरे. ए Who's this gorgeous, beautiful lady? ए इकडे ए. नमस्कार. ऑप्शन नसल्यामुळे कास्टिंग झालेला माझा मित्र इकडे. सरक. एक मिनिट सर, तिकडं मी सनकंजन. बरं पटका सर, मी ओळख करून देतो. गौरव, ही माझी गर्लफ्रेंड संतोष कुमारी. नमस्कार. राजकुमार संतोषी ऐकलेलं रे. संतोष कुमारी पहिल्यांदा. संतोष कुमारी. तुझ्या सांगतो तुला. संतोष कुमारी नाव आहे तिचं. म्हणजे तिचं ऍक्च्युली नाव आहे शिवाली. येस. हा, म्हणजे ते कवी आहे ना, कवी लोकांमध्ये वडिलांचं टोपण नाव लावतात, तसं तिने लावलेलं आहे. हाय तर का? बेब्स. हाय हॅलो. हाय. माय नेम इज ओंकार उर्फ विनोद कुमार. अच्छा, तुझ्या बाबांचं नाव विनोद आहे? हा. ओके. का नाही, तुझ्या कामात कधी जाणवलं नाही म्हणून विचारलं. हाय संतोष कुमारी. नमस्कार. क्या बात है तुम्हारी. गुड. मेरा दिल चुराने के अलावा तू क्या काम करती हो या नहीं. ती अंथरुण पाहून पाय पसरावेचा अभ्यास करते. गौरव, मग? अंतरून पाहून पाय पसरावे नाही. मग? अँथ्रोपोमॉर्फिझम. हा, ते हेच. अँथ्रोपोमॉर्फिझम. हा. फी जाम असेल ना कोर्सची. ओ रे तुझी कॉमेडी. ओ तुझी कॉमेडी. ओ तुझी कॉमेडी. गाडली पाहिजे जमिनीत तुझी कॉमेडी. अरे मग प्रश्न सांगून देईल ना. प्रश्न पडला मला. हा? मोरफो. अरे आहारे तुझी कॉमेडी. हो तुझी कॉमेडी. गाडली पाहिजे जमिनीमध्ये तुझी कॉमेडी. मोर्फिझमला फिझम असं ही कॉमेडी करतो तू. आणि तुम्ही ह्याला सोप्यावर बसवता. अरे हा? अरे तिने जो कोर्स केला कुठला आहे? अँथ्रोपोमॉर्फिझम. हा, ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, जे निर्जीव वस्तू असतात ना, त्याला पण सजीव समजून त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्या मनातलं ऐकायचं, हा कोर्स केलाय तिने. हा. असं कसं शक्य आहे. का शक्य नाहीये? कुठे गेली? का शक्य नाहीये ओंकार? हा. शक्य आहे. शक्य आहे. या इथे बसून थोडा सांगा. अरे ते माझी काय आम्हाला. हो हे पण कसं शक्य आहे. शक्य आहे ना ओंकार. म्हणजे आता बघा, एखादी निर्जीव गोष्ट असेल पण ती सजीव असूच शकते.
कसं विचारा? कसं कसं? कारण त्या निर्जीव शब्दामध्ये पण जीव हा आहेच की. निर्जीव मध्ये पण जीव आहे रे. मला माहिती आहे, मला माहिती आहे. Smart आहे रे. एखाद्या वस्तूशी बोलू शकतो, त्यांच्याशी संवाद साधू शकतो, त्यांच्या मनातलं जाणून घेऊ शकतो बरं का आपण. हो. आणि आपल्याला कळू शकतं की त्यांना काय फील होतंय. Yes, yes. तुम्हीही गोष्टींच्या मनातलं जाणून घेऊ शकता. हो. तुम्ही अरे. या जमिनीचं दुःख जाणून घ्या. हा, ऐक ना. या आकाशाचं दुःख जाणून घ्या. या भिंतींचं दुःख जाणून घ्या. माझा या बड्डे आहे. खिडकीचं दुःख जाणून घ्या. माझा बड्डे आहे, पडद्याचं ऐका ना. दुःख जाणून हळूहळू घ्या. वस्तू सापडत नाही. अरे गप्पा चला. या उशीचं दुःख जाणून घ्या. अरे हो ना. दरवाजाचं दुःख जाणून अरे घ्या. कळलं ना, माझा सोसायटीचं वाढदिवस आला आहे. स्वतःच्या कपड्याचं दुःख जाणून घ्या. आला वास सोडा आता. बघा झालं ना. बघा, जेव्हा तुम्ही यांच्याशी संवाद साधाल, त्यांची स्पंदनं जेव्हा तुम्हाला कळतील, ए, तेव्हा तुम्ही अचानक एका वेगळ्या दुनियेत सामील व्हाल. एका वेगळ्या दुनियेशी कनेक्ट होत जाल. संतोष कुमारी ऐक ना. आम्ही कशाला? करू शकतो हे. मी ट्राय करू. का नाही? करा ना प्लीज अरे. करा. गौरवची ट्रॉफी. अरे माझी ट्रॉफी आहे. बन्या माझी ट्रॉफी. बन्या बन्या मी बोलून बघतो. हो हो प्लीज बोला. बन्या यार माझी. ए हाय ट्रॉफू. एक मिनिट. काय ह्या रूम मध्ये कोणीतरी आत्महत्या करणार आहे. गौऱ्या नाही. अरे मी कुठे करतो आत्महत्या रे? काय झालं रे? हळू हळू वीक निघाला तर. मला आत्महत्या करायची आहे. काय? नाही मला आत्महत्या माझ्या घरात नाही, माझ्या घरात नाही. हे मला आत्महत्या करायची आहे. पाटील हा गौरवमुळे माझा खून करण्याच्या आत मला आत्महत्या करावी लागेल. मी संपून कुठून येतो आवाज? कुठून येतोय आवाज हेमंत? कुठून येतोय पाटील अरे तिकडे संडास आहे. हेमंत? ए इथून तिथून. काय काय झालं? ओ माय गॉड. काय? मराठी भाषा आणि समग्र व्याकरण. नो नो गौया. अरे तू हे पुस्तक किडनॅप करून ठेवलं तर खून कराया. अरे मी ते वाचण्यासाठी आणलंय. अरे तू वाचणार म्हणजे खूनच करणार रे. चले काय पण नको बोलू. आपण याचा जीव वाचवला हे बेटा. त्यांनी का नाही चाचायले इथं. दुसरा चाचा भी आहे. तिसरा मी आहे. संतोष नगर. संतोष कुमारी. काय म्हणला? संतोष नगर. संतोष नगर आहे ती. गौरव पुरे झालं. तू सांगतो बरोबर. संतोष कुमारी तुमच्यामुळे आज या पुस्तकाचा जीव वाचला. अरे ते वाचण्यासाठी आणलंय रे. तुम्ही ग्रेट आहात खरंच. तुमच्यामुळे आम्हाला आज कळलं. मी एक मिठी मारू का तुम्हाला? मी बुक्की मारू का तुम्हाला? सरका माग मग. नका ना असं करू यार. माझा बर्थडे आहे. माझा केक कापायचं सोडून बाकी सगळं करताय तुम्ही. माझा वाढदिवस आहे. केक कापणार माझा. केक आणलंय. मग नाही ना. केक कापू आपण. Yes, केक कापू आपण. केक चला, कापा. या. Yes. केक Yes, आपण संतोष केक कुमारी, कापूया. तू ये ना. हा? Yes, केक हा. कापा. घ्या ठीक आहे केक आणलाय ते. केक आणलाय. मग हा हा. वाव मस्त आहे रे. कडक आहे. ये गौया. येस. बाप रे. अहो तो बर्थडे हो का? ए ते हा. एक मिनिट एक मिनिट काय झालं? एक मिनिट. केकू बाबू मी तुझ्याशी बोलले तर चालेल? चालेल. मामुडी. काय? काय झालं? काय झालं? काय झालं? आता काय झालं? अरे ते लांब सरक आहे. लांब सरक. काय झालं सांगशील तरी? गौरव काय? आपण नेहमी स्वतःच बघत असतो. खरं. केकचा कधी विचारच करत नाही. मी आज पहिल्यांदा केकूशी संवाद साधला. तो खूप दुःखात आहे. अरे त्याला त्रास होतोय. त्याच्यावर खूप अत्याचार झाले. अरे ह्याच्यावर केकू म्हणतोय त्याचा जन्म हा केक म्हणून झालाय. त्याला कोणाच्या ना कोणाच्या आनंदासाठी कापलं जावं लागणारच. आणि हाच त्याच्या आयुष्याचा उद्देश आहे. आणि कायमचा मनावर बिंबवला.
संस्कार 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 वाईट रे वाईट. चांगले संस्कार आहेत या केकवर आपल्या. मला वाटतं निखिल निखिल हेमंत आपण खास SK साठी संतोष कुमारी काय यार हे आज तिच्यासाठी आपण हा केक नको कापायला. आपण जीवनदान देऊया या केकला. केक वी गिव्ह जीवनदान टेक अरे केकला कसला आलं जीवनदान यार. नेहमी माझ्या वाढदिवसाला मी केक नाही कापला पाहिजे म्हणून तुम्ही बहाणे करता ना. मी आज ऐकणार नाही. मी आज केक कापणार आहे. माझा वाढदिवस आहे. Happy birthday, गौरव. अरे केकू तू आजपर्यंत खूप सहन केलंस यार. तू खूप काही शिकवून गेलास आम्हाला. तुझं हे बलिदान आम्ही लक्षात ठेवू. ज्याने तुला मारलं ना त्याला कुत्र्यासारखा तुडवा. केकू तुम्ही निघा माझ्या घरातून. निघा माझ्या घरातून. अरे केकू पटकन निघा. पट्ट्याने मारीन. पटकन निघा. निघा लवकर. मी मारू ना. माझ्या घरातून निघ. तुझं जास्त होतंय. तू तर पहिले निघ. खुर्ची म्हणाली टेबलला. तुझ्या डोक्यात टेबल घालीन मी. निघ पाणी करून. तू निघ. माझा बर्थडे मी एकटा करणार. तुम्ही निघा रे. चला पळा पळा. संतोष कुमार तुझा ऐकडनं जा पहिलं जा. चल माझा बर्थडे मी करणार. मी केक कापणार. एक एकू तुला कापू की फेकू. एक एकू. हॅपी बर्थडे गौरव. क्या बात है. बहारदार परफॉर्मन्स. बहारदार. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. प्रसादा. वा 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 अफलातून. फार सुंदर. फार मजा आली. भयंकर एनर्जी होती या स्किटमध्ये आत्ताच्या. आणि अतिरेकाचा अतिरेक होता पण तो परफॉर्मन्समध्ये कुठेही डोकावला नाही. अत्यंत समजून उमजून तो परफॉर्म तुम्ही केलात. एका वेगळ्या कन्व्हिक्शनची लेवल होती या परफॉर्मन्ससाठी आणि ती तुम्ही सगळ्यांनी फार उत्तमपणे जपलीत. उत्तम प्रेझेंट केलीत. कुणा एकाचं कौतुक करण्यासारखं नाही. एक सांघिक उत्कृष्ट परफॉर्मन्स होता. विनायक पुरुषोत्तम यांच्या बेकरीतून बेक केलेला हा केक कुठेही नव्हता फेक. जो होता वन टेक एपिसोडमध्ये करा चेक. वंडरफुल. सई. माहोल परफॉर्मन्स होता. फार आवडलात सगळे आणि मला असं वाटलं की इट वॉज अ ग्रेट टीमवर्क. राऊत संतोष नगरच्या पंचला तोड नाही. टायमिंग आणि डिलिव्हरी म्हणजे अशक्य होतं. म्हणजे खूप काळापर्यंत लक्षात राहील. हेमंदा व्हेरी अमेझिंग अटेम्प्ट आणि सक्सेसफुल अटेम्प्ट. फार मजा आली. आज तुम्ही एक वेगळंच काहीतरी बेरिंग घेऊन आलात आणि आज तुम्ही बागडलात. मेरा मन खुश हो गया. मजा आ गया. बने आजकाल हर दिन बने असं दिसतंय. छान कन्सिस्टन्सी तुझी लागली आणि ती लहर किंवा काय म्हणूया तंद्री लागली आहे तर ती तशीच लागून राहू दे अशी प्रार्थना करते. गौऱ्या मस्त कडक नेहमीप्रमाणे. शिवा अप्रतिम परफॉर्मन्स. अप्रतिम. मस्त. क्या बात है. बहारदार. मंडळी मधुचंद्राच्या गोड रात्रीनं अचानक थ्रिलर वळण घेतलं तर बघूया काय होतंय ते. सुहाग रात है घूंघट उठा रहा हूँ मैं सिमट रही है तू शर्मा के अपनी बाहों में सिमट रही है तू शर्मा के अपनी नवरा आहे मी नवरा. आय एम सॉरी. अरे आय एम सॉरी. असं नको करू यार. तुम्ही एकदम अचानक आलात. अरे पण दचकल्यासारखं झालं. मी तुमचा नवरा एवढं तरी ओळखा ना मॅडम. मॅडम काय म्हणताय. नम्रता म्हणा ना. माझी खूप इच्छा आहे नम्रता म्हणायची पण डेअरिंगच होत नाही. कधी चिडाल आणि डायरेक्ट. अहो नाही हो. ईश काय बोलताय तुम्ही. आता काही झालं तरी अहो घाबरू नका ना.
काही झालं तरी बायको आहे मी आता तुमची. हा पण अजूनही इन्स्पेक्टर सारखंच वागताय हो. हनीमूनला येताना सोबत हवालदार घेऊन आलात तुम्ही. अहो मला तशा वरून ऑर्डर्स आहेत. म्हणजे मी खूप क्रिमिनल केसेस हँडल केल्यात ना, तर मला सेफ्टीसाठी तुम्हाला हवालदार दिलाय. सो आय एम सो सॉरी. मान्य आहे, पण तुमचे ते हवालदार खिडकीखालीच उभे आहेत. 2-2 मिनिटांनी काय साहेब व्यवस्थित ना असं विचारतात. इथं रूम चेक इन केल्या गेल्या आधी तर सेफ्टीसाठी कॅमेरा लावत होते. म्हटलं काय करताय, हनीमूनला आलं. काय सांगताय खरंच. आय एम सॉरी. असं नको ना हो. आय एम सॉरी. ठीक आहे. नम्रता, प्रसाद. नमा, प्रसाद. इथे ना. हा तिकडे बघा, इकडे काय, तिकडे बघा. काय काय गार वारा सुटलाय ना, अंगाला झोंबतोय एकदम. तुला काय वाटतंय हा गार वारा असा अंगावर येताना? समुद्र किनारी ड्युटीवर उभं असल्यासारखं वाटतं. पण मला या ब्युटीची ड्युटी करायची. नको लाजू, खूप कातिलला असता तुम्ही. रूम सर्व्हिस. अरे कधी सांगितलं होतं दूध? किती वेळ तुमचा? आणलंय सर, मसाला दूध आणलंय आणि डू नॉट डिस्टर्बचा बोर्ड पण आणलाय. अरे थँक्यू. डिस्टर्ब करायला नको कोणी. हे घ्या तुम्हाला टिप. अरे थँक्यू सर, तुम्ही मला टिप दिली. सर मी पण तुम्हाला एक टिप देऊ का? काय हो? आपल्या हॉटेलाच्या भिंती आहेत की नाही, हा त्या वॉटर प्रूफ आहे ती, साऊंड प्रूफ नाही ती. निघतो का? निघ. जातो सर. काय पण आपलं. अगं तो मसाला दूध किती लेट आणलं त्याने. काय झालं, तू कुठे हरवलीस? अगं तू त्या वेटरला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. त्या वेटरला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. ह्याचा ना एक वाद आलाय आता. लग्नापासून हेच चाललंय. तुला प्रत्येक व्यक्तीला कुठे ना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. मला, मी खरं शपथ सांगते, मी 100% या वेटरला कुठेतरी मला ना पाहिल्यासारखं वाटतंय. तुमच्या डोक्यात तेच चालू आहे. वेटर. तुम्ही तोच विचार करा. मला नाही बोलायचं. मी रागवलं, मी नाही बोलणार. मला नाही करायचं. आज माझी समजूत नाही काढायची, आधी सांगतो. मी नाही ऐकणार. सोडून द्या विषय. हाच येतो. कोण? हाच तो माणूस आहे. कोण? हा तो वेटर आहे ना, हाच येतो बाबू मेवणा. बाबू मेवणा? हे बघा 2013ची फाईल. याने एका वर्षात 5 मर्डर केलेत. हाच येतो. एक मिनिट थांबा. ऐका ना, ते बाबू मेवण्याचं जाऊ. एक मिनिट थांबा. हॅलो मोरे. हॅलो. हा मोरे, मला आत्ताच्या आत्ता बॅकअप हवाय. पण तुमचे मिस्टर आहेत ना मॅडम. मोरे काय बडबडताय? नाही ऐका माझं. हॅलो. ऐका, आपल्या हॉटेल जवळच्या पोलीस स्टेशनला जा. एक काम करा, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांना सांगा की आम्हाला अर्जंटमध्ये बॅकअप हवाय सिव्हिलमध्ये. अहो मॅडम, अहो तो बाबू मरू दे. हनीमून आहे ना, मजा करा का नाही? इट्स माय ऑर्डर मोरे, प्लीज डू इट फास्ट. ऐका ना. हो मॅडम. हे काय चाललंय आता? आज आपण हनीमूनला आलोय. हे कुठे केस सॉल्व्ह करते? ऐक ना, ते नंतर करूया ना आपण. हे इथे तू सगळीकडे तेच दिसतं तुला. नुसतं क्रिमिनल. काय एवढं काय त्याच्या मागे लागली आहेस? हा जो बाबू मेवणा आहे ना, तो ओल्या नवऱ्यांची सुपारी घेतो. ओले काजू ऐकलेत. ओले नवरे म्हणजे? वा दादा. ज्या मुलींना आपले नवरे पसंत नाहीयेत असे नवरे, आणि ज्यांचं नुकतंच लग्न झालंय असे नवरे ओले नवरे. म्हणजे मी अर्धा ओला नवरा आहे. म्हणजे तुला मी पसंत आहे, पण माझं नुकतंच लग्न झालंय. ऐक ना, ते तू नको ना आता त्याच्या नादी लागू. नाही, मला ह्या सगळ्यांची सवय नाही आहे. ऐक ना, मला सवय. मी त्याला पकडणार. मी बाबू मिळण्याला पकडणार. कसं असतं, कोणाला पकडायचं म्हणजे पुरावा लागतो, बरोबर? हा, म्हणजे वाघाची शिकार करायची म्हटली तर सापळ्यात बकरा लावा लागतो ना. बकरा कुठे आहे? बकरा कुठे आहे? माझ्या समोर. माझ्या समोर. हो.
ना. तुम्ही इतकी चांगली आयडिया दिलीत ना मला. तुम्ही आता मला हेल्प करा ऐक ना. प्लीज प्लीज. ऐक ना. नवरा असल्याचं कर्तव्य पार पडा प्लीज. तुम्ही मला हेल्प करा. मी यापासून खूप लांब आहे ऐका. आपण हनीमूनला आलोय ना. मधू इथे. ऐका सगळं करायचं आपण. फक्त मला माझी ही केस सॉल्व्ह करू द्या. ऐका आपण एक काम करूया. तुम्ही बाथरूम मध्ये लपा. बाथरूम मध्ये लपा. मला इथे बघा. इथे मी स्वप्न बघितलं असेल बाथरूम. ऐका माझं. तुम्ही बाथरूम मध्ये लपा. मी एक काम करते. मी त्या रूम सर्व्हिस वाल्याला इथे बोलावून घेते. त्याला फोन करते. तुम्ही एक काम करा. तुमच्या मोबाईलवर सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. मी त्याला कसं तरी बोलण्यात गुंतवते आणि त्याला सांगते की तू माझ्या नवऱ्याची सुपारी घे. आणि त्याला सांगते तू माझ्या नवऱ्याची सुपारी घे आणि जर तो सुपारी घ्यायला तयार झाला तरच आपल्याला कळेल की हाच आहे तो बाबू मेवणा. आणि त्याने खरोखर माझी वाजवली तर काय सुपारी माझी वाजवली काय तर? बडबडताय तुम्ही. मी असताना तुम्हाला घाबरायची काहीच गरज नाहीये. तुम्ही काळजी करू नका. जा तुम्ही बाथरूम मध्ये जाऊन लपा. मी त्याला फोन करते. जा ना तुम्ही लपा ना बाथरूम मध्ये जाऊन. काय माणूस आहे हा. हॅलो रूम सर्व्हिस. ऐका ना दादा मला जरा पाण्याच्या 2 बॉटल्स पाहिजे होत्या. आमचं पाणी संपलं इकडचं. हां लगेच पाठवा अर्जंट. येस थँक्यू. रूम सर्व्हिस. मॅडम या दादा या. पाण्याच्या बाटल्या सांगितल्या ठेवा होत्या ना तिथे. तुम्ही? ठेवा एक एक्स्ट्राची आणली बरं का. अहो मी 2च सांगितलं होतं. नाही म्हणजे परत सारखं सारखं यायला नको ना म्हणून आपलं एक्स्ट्राच्या आणल्या होत्या. बरं असू द्या. येऊ का मग मॅडम. नाही दादा मला तुम्हाला एक विचारायचं होतं. जरा या ना. बोला की मॅडम. मला सांगा इथे बघण्यासारखं काय काय आहे हो दादा. बघण्यासारखं इथे काय काय आहे. मॅडम आमच्या हॉटेलमध्ये ना लय कपल येऊन गेलेत. ते फक्त मेडिकल कुठं आहे एवढंच विचारतात. हा प्रश्न तुम्ही पहिल्यांदा विचारलाय. खूपच गमतीशीर राहता तुम्ही. म्हणजे काय मी तुम्हाला दादा म्हणलं तर चालेल ना. चालतंय की काय तर मॅडम. मला तुमच्याशी मी आलो खाली पाय मोकळे करून आलो. आठवा काय अवतार करून ठेवलाय तुम्ही. मला जा. अहो काय अवतार केलाय. जा तुम्ही आज जा. आज जा. मला खाली जायचंय. तुम्ही जा म्हटलं ना. आज जा. आज जा. आज जा. बाथरूम सगळं रेकॉर्ड करा. जा. येऊ का मॅडम मग. नाही ऐका ना मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. असे काय म्हणजे त्यांच्याच विषयी बोलायचं. बोला की मॅडम. इथे ना जरा. काय कसा वाटला हो तुम्हाला माझा नवरा. माझा नवरा कसा वाटला तुम्हाला. कसा वाटला. हे बघा माझ्या समाधानासाठी म्हणून तुम्ही चांगलं चांगलं म्हणू नका. तुम्हाला जे वाटतं ते खरं खरं सांगा. कसं म्हणजे खरं खरं सांगू का. एकदम खरं खरं सांगा. एकदम खरं खरं सांगा ना दादा प्लीज. गंडलंय सगळंच. म्हणजे जोडाच वाटत नाही तुमचा. मलाही तेच वाटतंय हो. माझं जबरदस्ती लग्न लावून दिलं या माणसाशी. मला याच्याशी लग्न नव्हतं करायचं. माझ्या वडिलांनी याच्याकडनं कर्ज घेतलं होतं आणि ते फेडता आलं नाही म्हणून लग्न लावून दिलं माझं. दादा मी तुमच्या पाया पडते हो. मला या माणसाच्या कचटातनं सोडवा प्लीज. मला हा माणूस माझ्या आयुष्यात नकोय. मला खरंच हा माणूस आयुष्यात नकोय. पण मॅडम मला कशाला सांगताय तुम्ही हे सगळं. म्हणजे मी आपलं जातो मॅडम. फोडायची का सुपारी लग्नाची. किती देणार. आजच्या टपवतो याला. कितीचा बस्ता बांधायचा बोला. 1.5 लाख रुपये. सापडला मॅडम. सापडला. मला माझ्या दातात सोडणारा माणूस सापडला. थँक्यू सो मच. ठीक आहे. ऐका ना दादा मी काय म्हणते. तुम्हाला कळलं ना मला काय म्हणायचंय ते. ऐका फक्त माझ्याकडे 1.5 लाख रुपये नाहीयेत. मी तुम्हाला 50,000 रुपये देऊ शकते. फार फार काय मॅडम केवढा आहे बघितलं का ते. मांडी कापली तरी गाव जेवण होईल. आणि पुरावा नष्ट करायला केवढा डोक्याला ताप आहे हो. 75,000 रुपये देणार का. किती. 75,000 देते. लगेच देते. फक्त माझ्यावर डाऊट नाही येणार ना कोणाचा. काय मॅडम डाऊट म्हणजे 2 महिन्यापूर्वीचा एक पेपर वाचला होता का तुम्ही. काय हो. हनीमूनच्या दिवशीच लागला शॉक. नवरा झाला ऑफ.
तुम्ही केलं होतं ते? मीच वाजवला होता तो गेम. अरे बापरे, थँक्यू. म्हणजे मी करेक्ट माणूस शोधलाय. थँक्यू सो मच. मी आता तुम्हाला सगळे पैसे देते. ऍडव्हान्स काय मी तुम्हाला अख्खेच्या अख्खे पैसे देऊन टाकते लगेच. हवलदार मोरे कॉलिंग. ए मला पकडायचा प्रयत्न करतीस होय का? तुझा गेम संपलाय बाबू मिळणार. गन खाली ठेव. गन खाली ठेव. गन खाली ठेव. गेम खेळणाऱ्यांचा संपतो, आपण साला गेम करतो. गन खाली ठेव. तू गन खाली ठेव. तू गन खाली ठेव. तू गन खाली ठेव. बाबू मेवणा तू सापडलास माझ्या तावडीत. तू गन खाली ठेव. गन खाली ठेव ना तर दोघांना उडवीन. दोघांना उडवीन. मी नाही, मी सुकाय. फायर करू नकोस. ऐकलं मला खाली टाक. बाबू मेवणा फायर करू गन खाली टाक. ओ मोरे, ह्याच्यावर कर ना, तिच्यावर काय करताय? गन खाली टाक. गन खाली टाक. गन खाली टाक. गन खाली टाक. नाही टाकणार. गन खाली टाक. गन खाली टाक नाही तर नाही नवऱ्याला उडवीन. टाकणार. गन खाली टाका. गन खाली टाक नाही तर नवऱ्याला उडवीन. मला नाही फरक पडत. गन खाली उडव माझ्या नवऱ्याला. मारली का पुळी? मारली पुळी? पुळी मारली का? उगन मारतेस. गन खाली टाक. तू गन खाली टाक. गन खाली टाक. गन खाली टाक. मी टाकले. बघा मी टाकले. मी टाकले. हलायचं नाही. मी टाकले. हलायचं नाही. तुझ्या तर आता ओल्या नवऱ्यांची सुपारी देतो. ओल्या नवऱ्यांना टपकवतोस. कोण कोण आहे तुझ्या टीम मध्ये? बोल, किती माणसं आहेत तुझ्या टीम मध्ये? डोला फोडी ना लवकर बोल. बोल, तुझा मोरक्या कोण आहे? बोल नाहीतर गोळी घालीन. हे रात्रभर आता अशी चौकशी सुरू राहणार आहे. आता खऱ्या अर्थाने मी ओला नवरा झालो. मला तुझ्या आईला काय तर करा, मी झोपतो बरोबर. मजा आली. प्रसाद दा काय म्हणाल? फार छान. सगळ्यात आधी अमोल पाटील, ऋषिकांत राऊत दोघांचंही खूप कौतुक. सुंदर संकल्पना होती. फार मस्त सादर केलीत तुम्ही सगळ्यांनीच. रोहित, जेव्हा जेव्हा तू तुझा नॉर्मल आवाज लावतोस तेव्हा तेव्हा तू मला प्रचंड आवडतोस. इतकं अफाट बेरिंग चेंज होतं आणि ते इतकं अंगावर आलं की क्षणभर एखादं डेंजरस सस्पेन्स थ्रिलर नाटक बघतोय की काय इतपत त्याचा फील आला. आणि तो चेंज ओव्हर फार अफलातून दाखवलास तू. रोहित, तुझ्यासाठी एकदा स्पेशल टाळ. फार सुंदर, फार मजा आली. पशा, मला आत्ताच एक मेसेज आला आहे, त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. गिनीजवाले महाराष्ट्रात येत आहेत आणि सगळ्यात जास्त वेळा हनीमून करून फसलेलं हनीमून साजरं करणारा तू एकमेव अभिनेता म्हणून तुझं गिनीजमध्ये ते नाव नोंदवणार आहेत. मध्ये एकदा तू वाक्य म्हणलास की तिथे मी खूप स्वप्न पाहिली, तर ॲक्च्युली तिथे वास्तव पाहायचं असतं, मग विस्तव आणि मग त्यास्तव सगळं असतं. फॅन्टॅस्टिक, मजा आली खूप. मंडळी, एका सुंदर हॉटेलमध्ये खाद्याचा आस्वाद घ्यायला गेलाय निरागस विनोदवीर पृथ्वी प्रताप. आणि तिथे त्याच्यासोबत विनोदाचा सुग्रास आनंद देण्यासाठी तयार आहेत कॉमेडीचे नवे फंडे ईशा डे, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे, जळगावचा जाळंधूर हेमंत पाटील आणि विनोदाचा कडीपत्ता विराज जगताप. Hello. Welcome, sir. So please have a seat. Thank you so much. Sure. Actually, Relax, sir. Firstly, have some chilled mineral water. VJ! Yes, ma'am. VJ, water. Sure, ma'am. Chilled mineral water, sir. No problem. Yeah. Oh my God!
यो वॉच. भारताने ब्रिटिशांना ही शिक्षा दिली आहे. थँक्यू. नो प्रॉब्लेम सर. सर व्हॉट वुड यू लाईक टू हॅव? ऍक्च्युली मला सांगा ना मेन कोर्स मध्ये काय आहे. सर इथे स्कॅनर आहे, तुम्ही स्कॅन करू शकता आणि यू विल फाइंड द होल मेन्यू देअर. बरं स्कॅन करायचं आहे का? येस प्लीज. ओह वाव नाईस. या पण खूप डिशेस आहेत त्याच्यात. Yeah. तुम्ही एखादी सजेस्ट करा ना प्लीज, म्हणजे तुमच्या हॉटेलची स्पेशालिटी काही असेल तर. तुम्हाला कुठल्या टाईपचं क्विझिन खायचं सांगा ना, म्हणजे मेक्सिकन, इटालियन, चायनीज सगळं आहे आपल्याकडे. नाही मेक्सिकन इटालियन वगैरे नको. महाराष्ट्रीयन आहे मला थाळी चालेल. थाळी मिळेल? ऑफकोर्स महाराष्ट्रीयन थाळीमध्ये बघा 2 भाज्या, भात, वरण, वरणावर तूप, लो कोलेस्ट्रॉल रिफाइंड ऑइल मध्ये तळलेल्या कुरडया, पापड, भजा, ऑर्गॅनिकली ग्रोन, काकडी, गाजराची कोशिंबीर आणि डेझर्ट मध्ये सर कोकणातल्या घरच्या नारळाच्या पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या खोबऱ्याच्या वड्या आहेत आपल्याकडे. आणि सोलकढी. हाऊ कॅन आय फॉरगेट सोलकढी. बरं तुम्हाला शुगर वगैरे असेल तर शुगर फ्री वड्या पण आहेत. सर नाही एवढं वर्णन केल्यानंतर खरंच तोंडाला पाणी सुटलं. तुम्हाला सांगू का, तुम्ही जे वर्णन केलंय ना त्याच्यानंतर मी 100% खात्रीने सांगू शकतो की तुमच्याकडे ऑथेंटिक आणि परफेक्ट फूड मिळतं. ऑफकोर्स सर. आमची कॅचलाईनच आहे ना MHJ किचन. आम्ही फक्त चव नाही पथ्यही जपतो. वा 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 क्या बात आहे, क्या बात आहे. आवडलंच मला. वा. पण तुम्हाला सांगू का, आपण असं म्हणतो की बाबा हॉटेलचं खाल्ल्यावर पोट बिघडतं. नाही, जेवणाने कधीच नाही, पाण्याने पोट बिघडतं. आय नो राईट. येस आय नो सर. पण तुम्हाला त्याची इथे काळजी करण्याची काहीच गरज नाहीये. म्हणजे तुम्ही आल्याच पाहिलं असेल ना आमचा विजय, ही ओनली सर्व्स मिनरल वॉटर. अच्छा हो का? या त्यामुळे इथे काळजी हायजीनची करण्याची गरजच नाही, अजिबात नाही. म्हणजे इथे आम्ही हायजीनसाठी सर दिवसातून 3 वेळेला फॉग सॅनिटायझेशन करून घेतो हॉटेलमध्ये. दिवसातून 3 वेळा? रोज. या हे तर काहीच नाही, शेफचा हातही लागत नाही स्वयंपाकाला. मग बनवतो कसा? व्हेरी फनी सर. नाही मी सिरियसली विचारतोय, तो बनवतो कसा? सर म्हणजे हातात ग्लव्स, तोंडावर मास्क, डोक्यावर टोपी असा स्वयंपाक करतात ना, सो नो डिरेक्ट कॉन्टॅक्ट. अच्छा ओके. हायजीन मेंटेन करतात. ओके तसं. आणि पूर्ण स्टाफचा मंथली हेल्थ चेकअप पण होतो सर. अच्छा वा. या आणि विजेचा स्पेशली वीकली हेल्थ चेकअप होतो. त्याचा का वीकली करता तुम्ही? सर कारण का त्याचा किचन आणि कस्टमरशी डिरेक्ट कॉन्टॅक्ट असतो ना. ही इज व्हेरी व्हेरी स्पेशल टू अस सर. या ही मस्ट बी. आय नो आय कॅन अंडरस्टँड. हरकत नाही. पण वा मला फारच आवडलेलं आहे. तुम्हाला सांगू का मॅम, मी म्हणजे तुम्ही अशा पहिल्या ओनर आहात हॉटेलच्या ज्या डिरेक्ट येऊन कम्युनिकेट करताय. मी आतापर्यंत जितक्या हॉटेलमध्ये गेलो ना ते सगळे ओनर असे मान खाली घालून बसलेले असतात गल्ल्यावर. त्यांच्यापेक्षा जास्त मागे ते फोटोमध्ये त्यांचे गुरु असतात ना, ते एक्सप्रेसिव्ह असतात. मस्करी नाही. व्हेरी व्हेरी फनी सर. गावातीच्या हसण्याच्या. नाही छान असता तुम्ही, छान असता सगळे म्हणतात. हा मला आणा ना महाराष्ट्रीयन थाळी. ऑफकोर्स सर. लगेच विजय. येस मॅम. येऊ नकोस. महाराष्ट्रीयन थाळी. शो मॅम. कुठं आहे ती? हाय कुठं ती? कोण? ईशाडी की वसाडी आहे ना ती, हाय कुठं? वसाडी त्या आज माझ्या हातात सुटत नाही. कोण? माझ्या नाकात तिनं दम आणला नाही. आज ती तरी राहील नाहीतरी मी तरी राहील. एक मिनिट नाही सोडणार तिला. बघा आती होत आहे हे. तुम्ही वस्त्राला लांब ठेवा. काय हात्यार लांब ठेवा तुमचं. वसाड्या घबरा ना. तू कशाला घाबरतोयस? तू तरी माझं काय वैर आहे काय? बस इथे बस. वस्त्र लांब करा. बस हा वस्त्र लांब करा. आणि हा वस्त्रा ना मी तिला कापायला आणला नाही आहे. माझं डोकं फिरलं ना हे अख्खा हॉटेलच जाळून टाकणार आहे. काय समजलंस? हॉटेल का जाळणार आहात तुम्ही? हॉटेल का जाळणार आहे? काय सांगू तुम्हाला, हिच्या हॉटेलच्या शेजारीनं माझं सलून आहे. म्हणून तुम्ही हॉटेल जाळणार आहे? नाही तसं नवं हो. काय हिचं ना किचनला लिकेज होता आणि सगळं पाणी माझ्या सलून मध्ये येतं माहितीये. अहो ढोपरावर पाणी असतं माझ्या सलून मध्ये. नीट गमबूट घालून लोकांच्या दाढ्या करतो का नाही? 100 वेळा तिला मी बोललो बाय लिकेज काढून टाक, पण वसाडीनं अजून केलेलं नाही. आज ना तिचा मी काय तो सोक्ष लावूनच जाणार आहे. मला दिसू दे फक्त इथं. लपले नाही इथं कुठे. या महाराष्ट्रीयन थाळी सर. युअर सलून वाला मॅम.
मोरे काय मोरे काय मोरे मोरे काय तुम्हाला किती वेळा सांगितलंय कस्टमर असताना इथे माझ्या हॉटेलमध्ये पाय ठेवायचा नाही. तुमचं काय समजली हो? ऐकायला नाही येत माझे कस्टमर जेवायला येतात. होय ना हो. माझे पण कस्टमर सलून मध्ये दाढी करायला येतात पेवायला येत ना. ते काय नाही आत्ताच्या आता लिकेज बंद कर सांगून ठेवतोय तुला. काय आताच्या आत्ता कर काय नाही करणार जा. नाही करणार नाही करणार. अच्छा हा सोसायटीला कळवलंय मी कोणाचं लिकेज आहे ते आधी कळू दे. माझं असेल तर करेन मी नंतर. अरे तेव्हा ही केवढी खोटारडी बाई आहे ही. अगं हे बाई काय? अख्ख्या एरियामध्ये ना भिंतीला भिंत लागून आपली दोघांची दुकानं आहेत. किती खोट आहे किती खोटी आहे. जास्त बोलू नका तुमच्या सलूनचाही खूप त्रास होतो मला. माझ्या सलूनचा काय त्रास आहे का तुला. काय किती वेळा सांगितलंय तुम्हाला फोडणी करायला घेतली की लगेच कापायला घेता केस. मग ते बारीक बारीक केस माझ्या फोडणीत पडतात. नशीब तो मसाला काळा आहे म्हणून कळत तरी नाही लोकांना. सर सर आय यू ऑल राईट सर. आय ऑल राईट म्हणजे काय बोललात तुम्ही आता. काय काय बारीक बारीक केस या मसाल्यात पडतात त्याची तुम्ही भाजी केली आहे. नाही सर काही काय पूर्वी असायचंय आता जाळी लावली आहे सर. अरे जाळी लावली तरी बारीक केस आत येणारच आहेत ना. ते येतातच. अरे येतात म्हणजे केसांची भाजी खातो मगापासून. नाही सर असं कसं शक्य आहे आमच्या हॉटेलमध्ये आम्ही असं सर्व करू का. तुम्ही बोललात आता. नाही अजिबात नाही सर असं काहीच नाही सर. त्यांना गप्प बसवायला बोलते हो फक्त. ते त्यांचं सलून उघडण्याआधीच आम्ही फोडण्या बिडण्या करून घेतो. तुम्ही टेन्शन घेऊ नका. नक्की 100% तुम्ही बसा ना. तुम्ही एन्जॉय युअर फूड. छान जेवण आहे ना. ऑफकोर्स मोरे काय बस झालं तुमचं आता. तुम्ही माझ्या लिकेज बद्दल बोलण्याआधी तुमच्या कस्टमरच्या केसांना आवरा जरा. ए बाई तू तुझ्या फोडणीला दे आवर घाल. तुम्हाला सांगतो नंतर जेवण. ऐका ना अरे ऐका ओ काय आहे मी नेमकी कस्टमरची दाढी करायला जातो ना तेव्हा ही नेमकी फोडणी टाकते. अरे माझ्या कस्टमरला ठसका जातो माहितीये. तो आधी शिंकतो मग मी शिंकतो. हो असं करण्यात ना कस्टमरचा ना मी माझ्या हाताने गला कापला माहितीये. तुम्हाला सांगतो माझ्यावर हाफ मर्डरची केस आहे. हिच्या मुलं मला पोलीस स्टेशनला चक्रा माराव्या लागतात. काही समजलं. माझ्या मुलं वगैरे काही नाही. स्किल लागतं. हातात वस्तारा धरता आला की झालं असं नसतं. ए बाई ही आमची पारंपरिक कला आहे. मना शिकवू नको. घेऊन बसा मग नातं. तुम्हाला सांगतो माझ्या कस्टमरच्या डोल्यावर ना काकड्या ठेवलेल्या असतात ना ती ही बाई चुरते आणि इथं आणून ठेवते तुम्हाला खायला. सर सांगता रे असं नाही. काय घाणेरडी पद्धत आहे ही. म्हणजे तुम्ही आता मला या ज्या खायला दिलेल्या काकड्या आहेत त्या यांच्या कस्टमरच्या डोळ्यावरच्या काकड्या. अरे मगाशी फुशारक्या मारत होती ही बाई. मला म्हणाली ऑर्गॅनिक पद्धतीने काकड्या पिकवतो आम्ही. ऑर्गॅनिक नाही ऑर्गनवरच्या काकड्या देता तुम्ही. सर हे काय दिलंय मला खायला तुम्ही. वेळ काय आहे तुम्ही काय विनोद करताय. सिरियसली बोलतो रे सर. सर असं कसं होईल. असं आम्ही कोणाच्या तरी डोळ्यावरच्या काकड्या कशा देऊ. अशा असं डोळ्यावरच्या काकड्यांनी हॉटेल चालतं का सर. मग हे काय बोलतायत. ते वेडेच सर. आणि अगदीच द्यायच्या झाल्या तर धुवून देऊ ना आम्ही. शिरे काय घाणेरडेपणा आहे बघा ना. म्हणजे तुम्ही त्याच काकड्या आम्हाला धुवून द्याल. असं कसं होईल सर. द्यायच्या झाल्या तर अशी वेळच येत नाही कधी. ह्या स्वच्छ काकड्या आहेत. नक्की 100% सर. ऑर्गॅनिक आहे त्या. 100% यू एन्जॉय युअर फूड सर. तुम्ही त्या छान काकड्या आहेत सर. नाही ठीक आहे. मी त्यांना बघते. मोरे बाजूला या. काय बस झालं तुमचं आता. काय झालं बस झालं. बाहेर निघायचं तमाशा नाही करायचे. पटकन बाहेर निघायचं. हे बघ जोपर्यंत तू लिकेज काढत नाहीस ना तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. काय समजलेस. मोरे 2 मिनिटं सांगून तुम्ही डायरेक्ट गायब झाले. मग लग्नाला जाणं यार माझी दाढी उरकवा. मोरे तुमच्या कस्टमरला बघा. जला घेऊन जा त्यांना. त्याला दाढी करणी वाले. बस इथं. काय बस इथं बस. कुठे बस इथं. नाही बस इथं. काय करताय. नाही मी इथंच दाढी करतो त्याची. नाही मोरे नाही इकडे मोरे आती होत आहे. माझ्या हॉटेलमध्ये दाढी करायची नाही. होऊन दे. काय व्हायचं तर होऊन दे. एक मिनिट ऐका मोरे तुम्ही जे कोणी आहात ऐका. बघा त्यांना नसेल प्रॉब्लेम मला आहे. काय ना मी इथे जेवायला बसलेलो आहे आणि इथे तुम्ही दाढीचे बारीक बारीक केस जिरा राईस मध्ये टाकाल तर ते बरं नाही दिसणार. प्लीज इथे तुम्ही दाढी करू नका. मला प्रॉब्लेम आहे. प्लीज ये वसाड्या मला जेवायचं. मग ताटात बघून जेव ना. या दाढीकडे कशाला बघतोय. मी सांगितलंय बघायला तुला. मी सांगितलंय. आणि हे बघ हे जेवणाच्या गोष्टी कोणाला शिकवतोस मला. अरे मी सुद्धा दाढी करता करता केलं सोलून खातो. काय जमाजलास. दाढी करता करता केळं सोलून खाता. कसं काय म्हणजे
कस्टमरच्या हातात केलं देतो, तो सोलतो, मी अशी दाढी करतो, तो वर करतो आणि मी खातो का नाही वासाड्या. आणि हे बाई डोक्याला काय हात लावलायस? काय जा पटकन लिकेज बंद करून घे. नीट बोलायचा नाही करत जा. नाही करत? करणारच नाही. नाही नको करू ना, मला काय करायचं नको करू ना. मला काय करायचं मोरे काय करताय हो तुम्ही? काय केलं? माझ्या पिण्याच्या पाण्यात तुम्ही तो वस्तारा बुडवलाय. काय मुद्दाम बुडवलाय? अरे हे पाणी पिऊ मी? सॉरी मला नाही जेवायचं यार. मला नाही जेवायचं, मी चाललो. सर असं भरल्या ताटावरून उठू नये सर. बसा ना तुम्ही. भरल्या ताटावर उठलं, हे काय घाणेरडे प्रकार आहेत? मी तुम्हाला दुसरं पाणी देते ना. आमचा विजय विजेला आवाज देताय. तुम्ही बसा ना प्लीज. विजय वॉटर. शो मॅम. लग्नाला जायचंय? प्लीज बसा ना असं नका. हाती होतंय, कळलं ना? नाही सॉरी, व्हेरी सॉरी सर. पण ऑर्गॅनिक ऑथेंटिक म्हणून हे असलं काहीतरी. अरे यार त्याने परत केलं यार. मोरे हे बघ माझ्यावर ओरडू नका खाली फुकट. मोरे बास झालं. मी पोलिसात फोन करेन आता. नाही बोलो पोलिसांना. करेन आता लाव. खरंच करेन. नाही पोलिसांना फोन लाव. मी पण पोलिसांना सांगे तुझ्याकडे ज्या किचन मध्ये उंदीर आहेत ना, तर हिथलं शिळं अन्न खातात आणि माझ्या सलून मध्ये आणून सोडतात. हिच्या किचन मध्ये उंदीर आहेत? नाही किचन मध्ये उंदीर आहेत? दोनच आहेत. दोनच आहेत ना? आहेत ना. नुसतं उंदीरच नाही आहे, झुरलं पण आहे. झुरलं किचन मध्ये झुरळ पण आहेत, उंदीर पण आहे. तुम्ही आत थोडा किचन मध्ये जाऊन बघा, तुम्हाला टॉपात ना 2-4 तरी झुरलं दिसतील. काय बोलताय? अहो रोज ह्यांचे कस्टमर आहेत ना, झुरलावरना भांडत असतात ह्यांच्या बरोबर. नाही सर, खोटं म्हणजे ही बाई माझ्याशी खोटं बोलली आहे. मला म्हणाली ऑथेंटिक फूड आहे, आम्ही दिवसातून 3 वेळा फॉग सॅनिटायझेशन वगैरे वगैरे करतो आणि हिच्या किचन मध्ये उंदरं फिरतात. नाही अरे त्यात तुमचा जो विजय आहे त्याचा आठवड्याला ते काय जे काही चेकअप करता, त्याच्यापेक्षा या उंदरांचा बंदोबस्त करा ना. हे असलं फालतू जेवण मला तुम्ही जेव. सर तू गे रे, तू गे. सर खोटं मला जेवायचंच नाही यार. सर खोटं बोलताय. फालतू हॉटेल आहे, फालतू लोक आहात. खोटं बोलतोय हा माणूस. खोटं चुकीचं ब्रिटिश बोलणारा कोणतरी वेटर ठेवलाय आणि सांगतो ऑथेंटिक हॉटेल आहे. जाऊ नका. पडलं जेवण सर तुमचं हॉटेल. सर प्लीज फील तरी देऊ. दाढी काय दाढी? अरे दाढी करा ना. अरे ना, ही बाई जोपर्यंत लिकेज काढत नाही ना, तोपर्यंत मी तुझ्या दाढीला हात पण लावणार नाही. मोरे अति झालं तुमच्यामुळे. माझा कस्टमर गेला. निघायचं, पटकन निघायचं, नाहीतर वाट लावेन तुमची. हो तू लिकेज काढत नाही ना, तोपर्यंत मी इथनं हलणार नाही. बोल काय करतो? लिकेज काय नाही काढत जा. अच्छा तू लिकेज काढत नाही? नाही काढणार. तुझं हॉटेलच जाळून टाकतो बघ. घाबरत नाही तुमच्या धमक्यांना. चला काय करायचं करा. अच्छा या कोकणी माणसाला तुम्ही धमकी देता वाय? अरे कोकणी माणूस आहे, कोकणी माणूस. तुला होत्याची नव्हती करून टाकी. मी कोकणी नाही, आपण नव्हतं करून टाकी. अतिशय इंटरेस्टिंग आडमुठेपणा होता. मस्त सई. छान झाला परफॉर्मन्स. छान कन्सेप्ट होती आणि ती तुम्ही छान फुलवलीत. प्लॅटॉनिक हा गेटअप काहीतरी वेगळाच आहे आणि कॅरेक्टर एस्टॅब्लिशमेंटसाठी तुम्ही जे वस्त्रा आणि हे घेऊन फिरत होता ते मला भयंकरच भावलं. मजा आली त्याची. तुम्ही 1 सेकंद ते बाजूला नाही ठेवलं, त्याबद्दल तुमचं विशेष कौतुक. विजय फारच आवडला बाबा. विजयची जी एक अशी बॉडी लँग्वेज होती ती फारच चांगली होती. पृथ्वीक मस्त, ईशा मस्त, मजा आली. अतिशय चविष्ट परफॉर्मन्स. थँक्यू. मंडळी आजच्या भागात इथेच थांबतो आहोत. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका विनोदाची हास्य पंचमी, अर्थात तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.